नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप पीक विमा 2023 अंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी खुश खबर आली आहे। मित्रांनो, खरीप पीक विमा 2023 रक्कम मंजूर झाला आहे। मित्रांनो, राज्य शासनाकडून 2069 कोटी 34 लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो, ही मदत राज्यातील 9 विमा कंपन्यांना वाटप करण्यात आली आहे आणि या 9 विमा कंपनी मार्फत राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हेक्टरी 22,500 रुपये प्रमाणे पीक विम्याची रक्कम वाटप केली जाणार आहे। तर मित्रांनो, कोणत्या 9 विमा कंपनी मार्फत राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये खरीप पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे याबद्दलची सविस्तर अपडेट आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, मी जगदीश राठोड, आपले यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या अजून परत एकदा स्वागत। मित्रांनो, जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, साईडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला मित्रांनो, आता व्हिडिओ सुरू करूया। शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता सर्व समावेशक पीक विमा योजना खरीप हंगाम 2023 अंतर्गत उर्वरित राज्य हिस्सा विमा हप्त्यापोटी रक्कम रुपये 2069 कोटी 34,69,958 इतका निधी योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन दिनांक 13 फेब्रुवारी 2023 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, हा शासन निर्णय 3 दिवसापूर्वी घेण्यात आलेला आहे। तर आपण या ठिकाणी शासन निर्णय बघू शकतात। राज्यात सर्व समावेशक पीक विमा योजना राबवण्यास संदर्भ क्रमांक 2 अन्वये मान्यता देण्यात आली असून प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2023 ते रब्बी हंगाम 2025-26 हंगामासाठी भारतीय कृषी विमा कंपनी, ICICI लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी, HDFC इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी, युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी, युनिव्हर्सल संपूर्ण जनरल इन्शुरन्स कंपनी, चोलामंडलम MS जनरल इन्शुरन्स कंपनी, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी, SBI जनरल इन्शुरन्स कंपनी या 9 विमा कंपनी मार्फत संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णयाने राबवण्यात येत आहे। आणि मित्रांनो, संदर्भ क्रमांक 4, 5 व 6 च्या शासन निर्णयान्वये खरीप हंगाम 2023 करिता राज्य हिस्सा विमा हप्ता रक्कम रुपये 749.37 कोटी सर्व समावेशक पीक विमा योजना लागू केल्यामुळे शेतकरी हिस्सा रक्कम रुपये 1550.98 कोटी विमा कंपन्यांना अदा करण्यात आला आहे। संचालक यांनी संदर्भ क्रमांक 7 च्या पत्रान्वये केलेल्या विनंतीसह अनुसरून पीक विमा कंपन्यांना खरीप हंगाम 2023 मधील उर्वरित पीक विमा हप्ता राज्य हिस्सा अनुदान रुपये 2069 कोटी 34,69,958 इतकी रक्कम वितरित करण्याची बाब शासनाची विचाराधीन होती। आणि मित्रांनो, या ठिकाणी शासन निर्णय मध्ये स्पष्टपणे सांगण्यात आला आहे की या 9 विमा कंपनी मार्फत राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये खरीप पीक विम्याची रक्कम लवकरच जमा केली जाणार आहे। तर आपण या ठिकाणी बघू शकतात, कृषी आयुक्तालयाने सादर केलेली मागणी आणि केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचा विचार करिता सर्व समावेशक पीक विमा योजना खरीप हंगाम 2023 अंतर्गत योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना उर्वरित राज्य हिस्सा पीक विमा हप्त्यापोटी रुपये 2069 कोटी 34,69,958 इतकी रक्कम खालील प्रमाणे वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे। तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता, या 9 विमा कंपनी मार्फत राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये खरीप पीक विम्याची रक्कम 100% जमा केली जाणार आहे। तर मित्रांनो, पहिली कंपनी बघा, भारतीय कृषी विमा कंपनी, चोलामंडलम जनरल इन्शुरन्स कंपनी, HDFC इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी, ICICI लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी, SBI जनरल इन्शुरन्स कंपनी, युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी, युनिव्हर्सल संपूर्ण जनरल इन्शुरन्स कंपनी। तर मित्रांनो, या 9 विमा कंपनी मार्फत राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 100% खरीप पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे। यासाठी राज्य शासनाकडून 2069 कोटी 34 लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही काय छोटीशी अपडेट होती। जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।